हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन कथामालिका सुरुवात करत आहोत. या कथामालिकेचं नाव आहे प्यार तुमसे हो गया. चला तर मग भाग 1 बघूया. मुंबईच्या नरिमन पॉईंटच्या त्या अवाढव्य कॉर्पोरेट इमारतीच्या 16व्या मजल्यावर काव्या धापा टाकत उभी होती. बाहेर पावसाने धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या ट्रॅफिक जॅमने तिचे सगळे गणित बिघडवले होते. तिने हातातील घड्याळाकडे पाहिले. 9:03 झाली होती. काव्याच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची मीटिंग होती. SG सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स या कंपनीचा मालक सत्यजित रणसिंह याच्यासोबत तिची गाठ होती. या माणसाबद्दल तिने मार्केटमध्ये खूप काही ऐकलं होतं. शिस्तप्रिय, वेळेचा पक्का आणि स्वभावाने अत्यंत कडक. लोकांनी तर त्याला द वॉल असे नाव दिले होते, कारण एकदा त्याने घेतलेला निर्णय कोणीही बदलू शकत नसे. काव्याने स्वतःचे विस्कटलेले केस नीट केले आणि ओल्या झालेल्या ओढणीला झटकले. रिसेप्शनच्या दिशेने तिने पाऊल टाकले. तिथल्या चकाकीत काचेच्या दरवाजावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, सत्यजित रणसिंह MD. रिसेप्शनिस्टने काव्याकडे पाहिले आणि एक औपचारिक स्मितहास्य दिले. मॅम, तुमची 9 वाजताची वेळ होती. आता 9:04 होत आलेत, ती मुलगी प्रोफेशनल आवाजात म्हणाली. काव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला माहिती आहे, पण ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला. प्लीज सांगा त्यांना काव्या देशपांडे आली आहे. रिसेप्शनिस्टने इंटरकॉमवर काहीतरी संवाद साधला आणि काव्याला आत जाण्याची परवानगी दिली. काव्या केबिनच्या दरवाजापाशी पोहोचली. तिथे एक वेगळी शांतता होती. तिने हळूच दरवाजा ढकलला आणि आतमध्ये प्रवेश केला. केबिन खूपच मोठी होती. समोरून पूर्ण मुंबईचा समुद्र दिसत होता. काचेच्या त्या मोठ्या टेबलच्या पलीकडे एक तरुण पाठमरी करून उभा होता. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता आणि त्याचे खांदे रुंद होते. त्याच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरूनच त्याची सत्ता आणि त्याचा आत्मविश्वास जाणवत होता. बसा काव्याजी, त्याने मागे न वळताच म्हटले. त्याचा आवाज खोल आणि बेस असलेला होता. तो केबिनमध्ये घुमला. काव्या खुर्चीवर बसली आणि आपला लॅपटॉप बॅगमधून बाहेर काढू लागली. तिचे हात थोडे थरथरत होते. सत्यजित हळूहळू मागे वळला. त्याचे व्यक्तिमत्व पाहून काव्या क्षणभर थबकलीच. तीक्ष्ण नाक, करारी डोळे आणि चेहऱ्यावर एकही सुरकुती नसलेला ताठरपणा. त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची शून्यता होती, जणू तो समोरच्या माणसाच्या आरपार पाहतोय. सत्यजितने आपल्या हातातील महागड्या घड्याळाकडे पाहिले आणि मग काव्याकडे. 4:20 इतका उशीर झालाय तुम्हाला? माझ्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे आणि जे लोक स्वतःच्या वेळेची किंमत राखू शकत नाहीत, त्यांच्या कामावर मी विश्वास कसा ठेवू? त्याने विचारले. त्याचा प्रश्न एखाद्या तलवारीसारखा काव्याला बोचला. काव्याने स्वतःला सावरले. सर, मी मान्य करते की मला उशीर झालाय, पण मुंबईच्या पावसावर आणि ट्रॅफिकवर माझं नियंत्रण नाही. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर तुम्ही माझं डिझाईन पाहिल्याशिवाय माझ्या प्रोफेशनल असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, ती स्पष्टपणे म्हणाली. सत्यजितला हे उत्तर अपेक्षित नसावे. त्याने आपल्या भुवया उंचावल्या. आजवर त्याच्यासमोर अशा पद्धतीने कोणीही बोलण्याचे धाडस केले नव्हते. लोक त्याच्या एका नजरेने गप्प व्हायचे, पण ही मुलगी चक्क त्याला उलट उत्तर देत होती. प्रोफेशनलिझम हे कामात असतंच, पण ते वागण्यातही असावं लागतं. ठीक आहे, तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत तुमचं प्रेझेंटेशन दाखवायला. जर मला ते आवडलं नाही तर पुढच्या 5व्या मिनिटाला तुम्ही या केबिनच्या बाहेर असाल. सत्यजित खुर्चीवर बसत म्हणाला. त्याने आपले दोन्ही हात टेबलावर गुंफले आणि काव्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देऊ लागला. काव्याने वेगाने आपला लॅपटॉप सुरू केला. तिचे हृदय जोरात धडधडत होते, पण तिला तिची जिद्द सोडायची नव्हती. तिने तयार केलेले ग्राफिक्स आणि ब्रँडिंगचे नमुने स्क्रीनवर दिसू लागले. तिने बोलायला सुरुवात केली. तिचा आवाज त्या आत्मविश्वासाने पूर्ण भरला होता. ती प्रत्येक स्लाईड समजावून सांगत होती, पण सत्यजितच्या चेहऱ्यावर एकही भाव उमटवत नव्हता. तो एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखा शांत बसून तिचं बोलणं ऐकत होता. मध्येच त्याने तिला थांबवले. हे कलर पॅलेट खूपच ब्राईट नाही का वाटत तुम्हाला? माझी कंपनी सिक्युरिटी सेक्टरमध्ये आहे. आम्हाला विश्वासार्हता आणि गांभीर्य हवंय, एखादं फॅशन मॅगझिन नाही, तो तुच्छतेने म्हणाला. काव्या थांबली. तिला त्याच्या बोलण्याचा राग आला, पण तिने तो गिळला. सर, सिक्युरिटी म्हणजे फक्त भीती किंवा गांभीर्य नसतं, ते सुरक्षिततेचं समाधान असतं. आणि हे रंग तेच समाधान आणि मॉडर्न टच देतात. लोक जेव्हा तुमच्या कंपनीकडे बघतील तेव्हा त्यांना जुनाट विचार नाही, तर नवीन युगाची सुरक्षा दिसायला हवी. तिने त्याचे डोळे न चुकवता उत्तर दिलं. सत्यजित आणि काव्या यांच्यात काही काळ शांतता पसरली.
केबिनमध्ये फक्त घड्याळाचा टिकटिक असा आवाज येत होता. सत्यजितने तिच्याकडे पाहिले आणि मग लॅपटॉपकडे. त्याने काही न बोलता एक फाईल उचलली आणि ती वाचू लागला. काव्याला कळेना की तिची मीटिंग संपली आहे की अजून काही बाकी आहे. तुम्ही जाऊ शकता, तो फाईलमध्ये पाहतच म्हणाला. काव्या चकित झाली. पण सर, माझं सिलेक्शन झालंय की नाही, की तुम्हाला काही बदल हवेत का, तिने विचारले. सत्यजितने मान वर केली. माझ्या प्रश्नांची उत्तरं मी वेळेवर देतो. आजची तुमची 5 मिनिटे संपली आहेत. रिसेप्शनवर तुमचा नंबर देऊन ठेवा. जर मला गरज वाटली तर माझे सेक्रेटरी तुम्हाला फोन करतील. काव्याला खूप अपमानित वाटले. तिने रागाने आपला लॅपटॉप बॅगेत भरला. तिला वाटले होते की या मीटिंगनंतर तिला काहीतरी ठोस उत्तर मिळेल, पण सत्यजितने तिला वाऱ्यावर सोडून दिले होते. ती उभी राहिली आणि केबिनच्या बाहेर जाण्यासाठी वळली. आणि ऐका, सत्याचा आवाज मागून आला. काव्या थांबली. पुढच्या वेळी येताना पावसाचं कारण सांगू नका. वेळेच्या आधी निघा. काव्याने मागे वळून पाहिले नाही. ती तडक बाहेर पडली. लिफ्टमध्ये असताना तिला स्वतःचाच राग येत होता. काय माणूस आहे हा? स्वतःला काय देव समजतो की काय? इतका माज आणि इतकं घमंड. पुन्हा कधी या कंपनीची पायरी चढणार नाही मी, ती मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटत होती. ती इमारतीबाहेर आली तेव्हा पाऊस अजूनही कोसळत होता. तिने एक टॅक्सी थांबवली आणि घरी जाण्यासाठी निघाली. तिच्या मनात सत्यजितचे ते करारी डोळे वारंवार येत होते. त्याच्या स्वभावात एक गर्व होता, पण त्याचबरोबर एक अनामिक ताकदही होती. काव्याला माहीत नव्हते की ही तर फक्त सुरुवात आहे. नियतीने त्यांच्यासाठी एक असा प्रवास लिहून ठेवला होता जिथे प्रेम इतक्या लवकर येणार नव्हते. तिथे आधी संघर्ष होता, मग एकमेकांबद्दलचा तिरस्कार आणि मग हळूहळू बदलणारा ऋतू. दुसरीकडे आपल्या केबिनमध्ये बसलेला सत्यजित अजूनही काव्याने दाखवलेल्या त्या एका स्लाइडकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कडक भाव आता थोडे निवळले होते. त्याने फोन उचलला आणि आपल्या असिस्टंटला लावला. ती मुलगी काव्या देशपांडे. तिचं बॅकग्राऊंड चेक करा आणि तिने आजवर केलेली सगळी कामं माझ्या मेलवर पाठवा. आणि हो, तिला सांगा की तिचं डिझाईन मला पूर्णपणे नाकारता आलेलं नाही, पण मान्य करायला अजून वेळ आहे. सत्यजितला स्वतःलाही नवल वाटत होतं की त्याने त्या मुलीला इतका वेळ का दिला. कदाचित तिच्या डोळ्यांमध्ये असलेली ती जिद्द त्याला ओळखीची वाटली होती. पण त्याच्या आयुष्यात प्रेमाला स्थान नव्हते. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे एक रणमैदान होते, जिथे फक्त जिंकणे महत्त्वाचे होते. पण या मैदानात आता काव्याची एंट्री झाली होती, जी त्याला सहज जिंकू देणार नव्हती. रात्रीचे शहर दिवे उजळून निघाले होते, पण या दोघांच्या मनातील संघर्षाची मशाल आता कुठेतरी पेटली होती. पुढच्या भागात जेव्हा काव्याला सत्यजितचा फोन येईल तेव्हा ती काय करेल? तिचा इगो तिला पुन्हा तिथे घेऊन जाईल का, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याच्या घराची बेल वाजली तेव्हा ती अजून गाढ झोपेत होती. आदल्या दिवशीच्या त्या अपमानास्पद मीटिंगमुळे तिला रात्रभर नीट झोप लागली नव्हती. सत्यजित रणसिंहचा तो चेहरा, त्याचे ते शब्द तिच्या कानात घुमत होते. तिने चिडून उशी डोक्यावर घेतली, पण बेल वाजायची थांबत नव्हती. शेवटी वैतागून ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. समोर कोरियर बॉय उभा होता. काव्या देशपांडे, त्याने विचारलं. काव्याने होकार दिला. तिला आणि एका पाकिटावर सही केली. पाकिट उघडल्यावर तिच्या हाताला एक महागड्या कागदाचा स्पर्श झाला. त्यावर SJ सिक्युरिटी अँड सोल्युशन्सचा शिक्का होता. आतमध्ये निमंत्रण पत्रिका आणि एक छोटा निरोप होता. आज संध्याकाळी 7 वाजता हॉटेल ताज, कुलाबा. प्रोजेक्टबद्दल अधिक चर्चा करायची आहे. उशीर होणार नाही याची खात्री बाळगा. SJ. काव्याने तो कागद जोरात चुरगळला. काय समजतो हा माणूस स्वतःला? आधी अपमान करायचा आणि मग असं हुकूम सोडल्यासारखं निमंत्रण धाडायचं. मी काही याची नोकर नाही, ती रागात पुटपुटली. तिने ठरवलं की ती जाणारच नाही. पण मग तिला आठवलं की तिचं स्टार्टअप सध्या एका मोठ्या ब्रेकच्या शोधात आहे. जर हे काम मिळालं तर तिची आर्थिक परिस्थिती सुधारणार होती. इगो की करिअर, हा प्रश्न तिच्या समोर उभा होता. दिवसभर ती कामात मन लावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं वारंवार लक्ष त्या चुरगळलेल्या कागदाकडे जात होतं. दुपारी 3 वाजता तिच्या फोनवर एक मेसेज आला. तो सत्यजितच्या सेक्रेटरीचा होता. मॅम, तुमच्यासाठी कॅब बुक केली गेली आहे. ती 6:15 वाजता तुमच्या खाली असेल. काव्या थक्क झाली. हा माणूस फक्त शिस्तप्रिय नव्हता, तर तो अत्यंत कंट्रोलिंग होता. त्याने तिला नकार देण्याची संधीच ठेवली नव्हती. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून काव्या तयार झाली. तिने एक साधी पण स्टायलिश ब्लॅक फॉर्मल कुर्ती घातली. डोळ्यांमध्ये काजळ भरलं आणि केस मोकळे सोडले. ती आरशात बघून स्वतःशीच म्हणाली, मी तिथे फक्त माझ्या कामासाठी जाते, खडूस माणसासाठी नाही. ठीक 7 वाजता काव्या ताज हॉटेलच्या लाऊंजमध्ये पोहोचली.
तिथलं वातावरण अतिशय शांत आणि आलिशान होतं. एका कोपऱ्यात असलेल्या टेबलवर सत्यजित बसला होता. आज त्याने सूट घातला नव्हता. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, ज्याचे बाह्य त्यांनी कोपऱ्यापर्यंत दुमडले होते. तो लॅपटॉपवर काहीतरी बघण्यात मग्न होता. काव्या त्याच्या जवळ गेली, पण त्याने मान वरून करून पाहिले सुद्धा नाही. काव्या खुर्ची ओढून बसली. बरोबर 7 वाजले होते. तिने मुद्दाम आपलं घड्याळ त्याच्या समोर फेकलं. सत्यजितने लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पाहिलं. वेळेवर आल्याबद्दल अभिनंदन, तो शांतपणे म्हणाला. तुमच्याकडून कौतुक ऐकण्याची अपेक्षा नव्हती, काव्याने टोमणा मारला. सत्यजितने वेटरला खूण केली आणि 2 ब्लॅक कॉफीची ऑर्डर केली. मला कौतुक करायची सवय नाही आणि कोणाचं ऐकून घ्यायचीही नाही. मला तुमचं काम आवडले, पण त्यातील काही बारकावे बदलावे लागतील. मला माझं ब्रँडिंग असं हवंय जे कोणालाही चॅलेंज करेल, तो म्हणाला. चॅलेंज? कोणाला? तुमच्या शत्रूंना की तुमच्या क्लायंट्सना? काव्याने उपरोधिकपणे विचारलं. सत्यजितचे डोळे थोडे अरुंद झाले. दोघांनाही. या जगात जो दुसऱ्यापेक्षा वरचढ असतो तोच टिकतो. मला तुमच्या डिझाईन्समध्ये ती पॉवर हवी आहे. तुम्ही खूप सॉफ्ट कलर्स वापरलेत. काव्याने कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली. सर, पॉवर ही फक्त गडद रंगात नसते. संयमातही मोठी ताकद असते. तुमची कंपनी सिक्युरिटी देते, म्हणजे तुम्ही लोकांसाठी एक कवच आहात. कवच हे भडक नसतं, ते मजबूत असतं. सत्यजित काही क्षण शांत बसला. तो काव्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास निहाळत होता. तिची बोलण्याची पद्धत आणि तिचे विचार त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते, पण तरीही त्यात एक अस्पष्टता होती. मला तुमचं लॉजिक समजतंय, पण मला रिझल्ट हवाय. मी तुम्हाला 15 दिवसांचा वेळ देतोय. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या टीमसोबत काम करावं लागेल. मला दररोजचं अपडेट हवंय. काय? तुमच्या ऑफिसमध्ये? पण मी फ्रीलान्सर आहे. मी माझ्या सोयीनुसार काम करते. काव्याने आक्षेप घेतला. आणि मी माझ्या अटींवर काम करून घेतो. सत्यजितने उत्तर दिले. जर तुम्हाला हा प्रोजेक्ट हवा असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये असाल. तिथे तुम्हाला एक वेगळी केबिन दिली जाईल. विचार करा, ही संधी पुन्हा मिळणार नाही. काव्याला राग आला. हा माणूस तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत होता. तिने विचार केलं की जर ती तिथे गेली आणि तर तिला दररोज त्याच्या कडक स्वभावाचा सामना करावा लागेल. पण जर तिने हे काम नाकारलं तर तिचं स्वप्न अपूर्ण राहील. मला विचार करायला वेळ हवाय, काव्या शांतपणे म्हणाली. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत जर तुम्ही ऑफिसमध्ये आलात तर मी समजून घेईन की तुम्ही ही अट मान्य केली आहे, आणि नाही आलात तर तुमचं पॅकेट कुरिअरने तुमच्या घरी येईल. सत्यजित उभा राहत म्हणाला. त्याने बिलाचे पैसे ठेवले आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. काव्या तिथेच बसून राहिली. हॉटेलच्या खिडकीतून बाहेर दिसणारा समुद्र आता खवळलेला वाटत होता. सत्यजित रणसिंह नावाचे हे वादळ तिच्या आयुष्यात काय उलथापालथ करणार होतं याची तिला कल्पनाही नव्हती. त्याला हो म्हणणं म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य त्याच्या हातात देण्यासारखं होतं, पण नाही म्हणणं म्हणजे पराभव स्वीकारण्यासारखं होतं. त्या रात्री काव्याला अजिबात झोप आली नाही. तिने तिच्या लॅपटॉपवर सत्यजित कंपनीचा इतिहास शोधला. अत्यंत शून्यातून त्याने हे साम्राज्य उभं केलं होतं. त्याचे वडील पोलीस दलात होते आणि एका चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सत्यजितने कोणाचंही सहाय्य न घेता स्वतःची सुरक्षा यंत्रणा उभी केली होती. त्याच्या यशाच्या कथा जितक्या प्रेरणादायी होत्या तितक्या त्याच्या स्वभावाच्या चर्चा भयानक होत्या. सकाळी 8:30 वाजता काव्या तयार झाली. तिने ठरवलं होतं की तिथे जाणार, पण सत्यजितच्या अटींवर नाही तर स्वतःच्या कामाच्या जोरावर. तिने दीक्षा पकडली आणि पुन्हा एकदा त्या कॉर्पोरेट इमारतीसमोर उभी राहिली. तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा सगळीकडे एक वेगळी शिस्त होती. कर्मचारी शांतपणे आपापलं काम करत होते. कोणीही विनाकारण गप्पा मारत नव्हतं. काव्या रिसेप्शनवर गेली तेव्हा तिने हसून तिचं स्वागत केलं. मॅम, सर तुमची वाट पाहत आहेत. तुमची केबिन तयार आहे. काव्या केबिनकडे जात असताना तिला समोरून सत्यजित येताना दिसला. त्याच्या हातात काही फाईल्स होत्या आणि तो आपल्या सेक्रेटरीला काहीतरी सूचना देत होता. काव्याला बघताच तो थांबला. त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि एक छोटासा स्मितहास्य न देता फक्त मान डोलवली. वेळेवर आलात, चांगलं आहे. तुमचं काम सुरू करा. काव्या तिच्या नवीन केबिनमध्ये बसली. केबिन साधी होती पण नीटनेटकी होती. तिने काम सुरू केलं, पण तिला सतत जाणवत होतं की कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. तिच्या केबिनची काच पारदर्शक होती आणि तिथून सत्यजितची केबिन स्पष्ट दिसत होती. तो आपल्या कामात इतका मग्न होता की त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. दुपारी लंच ब्रेकच्या वेळी काव्याने आपला टिफिन उघडला. तिने पाहिलं की ऑफिसमध्ये कॅन्टीन होतं, पण सत्यजित तिथून बाहेर पडला नाही. त्याने आपल्या केबिनमध्येच साधं जेवण मागवलं होतं. काव्याला नवल वाटलं. इतका श्रीमंत माणूस असूनही तो इतका साधा कसा? दुपारी 4 वाजता सत्यजित अचानक काव्याच्या केबिनमध्ये आला.
काव्या एका मोठ्या स्क्रीनवर काहीतरी डिझाईन्स फायनल करत होती. त्याने तिच्या मागे उभं राहून स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या अस्तित्वामुळे काव्याला थोडं अस्वस्थ वाटलं. त्याच्या अंगातून येणारा तो मंद परफ्यूमचा वास संपूर्ण केबिनमध्ये दरवळला. हे चांगलं आहे, पण या फॉन्टमध्ये थोडी धार हवी, तो अगदी जवळून म्हणाला. काव्याने वळून पाहिलं तेव्हा तो अगदी तिच्या जवळ उभा होता. त्यांच्यातलं अंतर खूपच कमी होतं. काव्याची नजर त्याच्या करारी डोळ्यांमध्ये खेळली. त्या क्षणी तिला त्याच्या रागीट स्वभावाऐवजी त्याच्यातील एक वेगळीच खोली जाणवली. मी ते बदलून बघते, काव्या थोडी अडखळत म्हणाली. सत्यजितने तिची अस्वस्थता ओळखली असावी. तो थोडा मागे सरकला. काम वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे. मला उद्या सकाळी हे सगळं प्रिंटमध्ये हवंय, असं म्हणून तो निघून गेला. काव्याने सुटकेचा निश्वास टाकला. तिच्या मनात विचाराचं चक्र सुरू झालं होतं. सत्यजित रणसिंह हा माणूस केवळ एक कडक बॉस नव्हता, तर तो एक कोडं होतं जे तिला सोडवायचं होतं. पण हे कोडं सोडवताना ती स्वतः त्यात अडकणार नाही ना, याची तिला भीती वाटत होती. संध्याकाळी 6 वाजले तशी काव्याने आपली बॅग भरली. ती बाहेर पडणार इतक्या तिने पाहिलं की सत्यजित अजूनही काम करत होता. अख्खं ऑफिस रिकामं झालं होतं, पण त्याच्या केबिनचा दिवा अजूनही सुरू होता. काव्याला राहवलं नाही की त्याच्या केबिनपाशी गेली आणि दरवाजा ठोठावला. येस, सत्यजितने आतून आवाज दिला. मी निघते सर, 6 वाजले आहेत, काव्या म्हणाली. सत्यजितने लॅपटॉपवरून नजर न हटवता म्हटलं, ठीक आहे, उद्या सकाळी 9 वाजता भेटू. काव्या तिथून निघाली खरी, पण तिच्या मनात एक प्रश्न घर करून राहिला. हा माणूस कधी विसावतो की नाही, की त्याच्या आयुष्यात फक्त काम आणि शिस्तच आहे. प्रेमाचा अंक तर अजून खूप लांब होता, पण त्यांच्यातील या रोजच्या चकमकींनी कथेचा दुसरा भाग एका वेगळ्या वर्णावर आणून ठेवला होता. काव्याला आता कळलं होतं की हा प्रवास सोपा नसणार आहे. प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येणार होता. तिने बसमध्ये बसल्यावर आपल्या डायरीत लिहिलं, सत्यजित रणसिंह, एक असा डोंगर ज्याला सर करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. बघूया माझी जिद्द मोठी की त्याचा इगो. आता यामध्ये कोण जिंकतंय हे तर आपल्याला पुढच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.